राम राम मंडळी, जय श्री महाकाल. तर मित्रांनो, आपण चाललेलो आता श्री गुप्तेश्वर आश्रमावर, विश्वगंगा गुप्तेश्वर आश्रमावर. आज आहे आपला 6वा दिवस सप्त्याचा. चला भेटू सप्त्यावर गेल्यावर. राम राम. कुठला आबा? आबा गाव सांगा. माझं नाव आहे पिंपळगाव. अनेक पिंपळगाव काढायचे का तुम्ही? राम राम. जयपूरच्या महिला मंडळी या पोळा तो चलिए शुरू करते हैं. त्याच्यानंतर मित्रांनो बघू शकतो तुम्ही, आरतीची वेळ झालेली आहे आणि आरती आता होत आहे. तर चला भेटू डायरेक्ट आरती झाल्यावर. त्याच्यानंतर पंक्ता होतील आणि पंक्ता झाल्यानंतर काय होईल आता ते तुम्हाला दाखवतो मी 0 मिनिटांमध्ये. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, जे कार्यक्रमाचा विषय होता म्हणजेच कालच्या सप्त्यासाठी जे लागणारे वांग्याची भाजी होती, त्याच्यासाठी अन्न होते वांगे. या 50-60 पोतळ्या होत्या भाऊ. कमसे कम हे होतं 3 क्विंटलचं वांग्याची भाजी. म्हणजे हे वांगे जे अन्न होते आणि ते चिरणं होते. तर त्याच्यासाठी ज्या बाया सप्त्यामध्ये ऐकल्या होत्या त्या बिचाऱ्या माऊल्यांची खूप कृपा झाली की त्यानं ते पूर्ण वांगे चिरून दिले. चला तर भेटतो तुम्हाला आता. हे जे कार्यकर्ते आहे, कार्यकर्त्यांशिवाय तर आपला विषयच नाही ना हो. कारण की आपल्या कार्यकर्त्याचा विषय असा आहे की जे काम एकदा सांगलं ते 0 मिनिटात झालंच पाहिजे. 6 hours later. गिरगर महाराजांच्या सिक्युरिटीसाठी आले आपल्या गावात पोलीस. आपली मंडळी बघू शकता तुम्ही. हे सर्व आपले कार्यकर्ते अडून आता गाड्या जाऊ देणार नाही. बघू शकता तुम्ही, बॅरिकेड असे लावलेले आहे. आणि हे सर्व आपल्या बजरंग दल आणि वंदे मातरम आखाड्याच्या कार्यकर्ते बघू शकता तुम्ही. जय श्रीराम. राम राम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो, आपण आहे सध्या आता आपल्या गुप्तेश्वर आश्रमाच्या रस्त्यावर आणि बघू शकता कीप सायलेंट. आता काही बोलू शकत नाही मी असता, कारण की पुढून पब्लिक आलेली. आणि मित्रांनो, विषय असा आहे की आम्ही आधी पार्किंगवर राहिला. आता इकडून गाड्या बंद करून टाकल्या 0 मिनिटांमध्ये. डायरेक्ट एंडच. इकडे याचं नाही, भटक्याचं मी नाही, इकडे दगडायचं तिकडे. अच्छा, पाहून घ्या अडून. आणि हे आमचे कार्यकर्ते तत्पर. जय श्री महाकाल. हे 3 कार्यकर्ते अडी तत्पर आहे सेवेसाठी, भारताच्या सेवेसाठी आणि मातृभूमीच्या सेवेसाठी आणि आपल्या हिंदू धर्माच्या सेवेसाठी. आपले कार्यकर्ते रात दिवस अडी तत्पर आहे, बघू शकता तुम्ही. जय श्री महाकाल. चला आता मंदिरावरली काय लोकेशन आहे ते तुम्हाला दाखवून देतो. भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता मंदिरावर. मित्रांनो बघू शकता, पोलीस अधिकारी साहेब सर्व मंदिरावर लागलेले आहे. आणि आपले जे कार्यकर्ते आहे ते आता सगळे मंदिर मंडपामध्ये घुसलेले आहे, बघू शकता तुम्ही. आणि जे वारकरी संप्रदायाचे पोरं जे आहे ते आता बघू शकता, म्हणजे ते कीर्तनगाळ मृदंगवारी, ते लहान लहान लेकरं बघू शकता तुम्ही. हरिभक्त महाराज शिवाजी महाराज झांबरे, शिवाजी महाराज एक शहर मंदिर. कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन कार्यकर्त्यांनी सांगितलं की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक शेर. मला असं वाटते छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखत नाही इथं बसलेल्या पैकी असा एकही तरुण इथं नाही की जो छत्रपतीला ओळखत नाही. छत्रपती हे नावच आज जगाला कॉफी आहे. कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी एक शेर बोलतो. ये दर है छत्रपती शिवाजी महाराज का, ये दर है छत्रपती शिवाजी महाराज का, यहाँ किसी की मनमानी नहीं चलती, ये भी बात पक्की है, यहाँ किसी को परेशानी नहीं होती. अरे कुछ तो बात है मेरे छत्रपति शिवाजी महाराज में, वरना यूं ही दुनिया उनकी दीवानी नहीं होती. शेवटच्या क्षणाला मला सगळ्यांनी साथ द्यायची. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महापराक्रमी परप्रतापी दिग्विजयी रणधुरंधर भूमिपुत्र शूरवीर सर्वजन प्रतिपालक प्रजावत्सल कुळवारी भूषण शककर्ते दुर्गपती गजस्वपती भूपती नरपती जलपती हयपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारांगत राजनीती धुरंधर यशवंत कीर्तिवंत वर्धवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा स्वराज्य सुराज्याचे आद्य संकल्पक आद्य क्रांतिकारक नौसेनेचे जनक स्थापत्य तज्ञ नरवीर महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारतभूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी जिद्दी मुत्सद्दी. शरद खेलकर, आप शिवाजी का रोल प्ले कर रहे हैं. छत्रपति शिवाजी. हाँ, छत्रपति शिवाजी. आई एम सॉरी. महाराष्ट्राची आन मान शान सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी
देतो. धर्मवीर संभाजी महाराज की आणि संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारे असेच आमचे सर्वांचे आणि महाराष्ट्राचे पूर्ण लाडके इंदुरीकर महाराज यांचे आगमन झाले श्री गुप्तेश्वर महादेव संस्थानवर. आणि देवाभाऊ रावणचौरे यांनी काढलेली साकारलेली इंदुरीकर महाराजांची प्रतिकृती एक नंबर झाली. असे थाप मारून देवाभाऊला आशीर्वाद देऊन तर गर्दी एवढी होती भाऊ, रस्ता वरता जात होता. आपले जे पोरं होते भाऊ मंदिरावरले कार्यकर्ते ते पूर्ण अथक प्रयास करून राहिले की महाराजांना कोणाचा धक्का वगैरे लागू नये. ते एवढ्या पब्लिक मधून इंदुरीकर महाराजांना जाण्यासाठी त्यांनी रस्ता बनवलेला. आणि एक सूचना, आजचे कीर्तन लाईव्ह दिसणार नाही, त्यासाठी समस्व माफी असावी. Come on.
मानाचे खाणे मुकुट सगळ्या माने धन्य तुझे विठोबा करी आते मेरा जाना या विश्वात जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांमध्ये सगळ्यात कवळं बाळ कोण झालं असेल तर ज्ञानोबा आहे. या विश्वातलं सगळ्यात कवळं बाळ कोण झाला असेल तर फक्त ज्ञानोबा आहे. अरे भंगेला आवाज सोड मशीन मधून वाढव मशीन वाढव आणि 1 मिनिटात या विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे. इथं 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचा पसायदान पाठ नाही तरी त्याचा फोन म्हणतो माझ्या बापाची 71वी करायची 10वा घालून टाक. तुला ठुण्यात मजा काय शिरी झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर 12 होता धरण बदलून आणि तुला एकच झालं तर पालतं करायला लागलं का टेटसला उताना पडायला लागलं का टेटसला दात वाचवायला लागलं का टेटसला तुला हालताना टेटसला ठुई. एकच वाक्यात उत्तर द्या. बुशीनं रातभर उकरलं खाल्लं काय बुशीनं रातभर उकरलं खाल्लं काय यानं काय केलं. नोकरी गेली बायको केली पोऱ्या पैदा केला पोऱ्याचं लगीन केलं सासरा झाला त्याच्या पोऱ्यानं पराक्रम केला दिल्लीत आमच्या लोकांनी आला मी आला. शाळेत गेली शाळेत गेली मोठी झाली वयात आली वयात परंतु तुम्ही खाली बसले तरी चालतील. या इकडे पुढे या तुम्ही इथं माझ्या पुढे या. मोबाईल बंद करा समोरची. घोषित कधी दूध देत नाही. गाळातला वेणू कधी फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही. मोराच्या दसऱ्यावरचा डोळ्यानं मोर कधी पाहत नाही. बांधावरचं एरंड कधी भेंडीला वापरता येत नाही. भेंडीच्या झाडाचा कोणी बैलाला खोटा केला नाही आणि उसाला आलेला तुरा कोणी गायला घातला नाही. सगळ्या मग उसाला तुरा आला काय आणि म्हातारा एकाहत्तरचा झाला काय उपयोग काय. गाडी घेणं बंगला बांधणं बायको करणं निवडून येणं हा काय पराक्रम नाही. हा काय पराक्रम आहे. हेलो मला मुलगा झाला काही मिरवणूक काढायची. अख्ख्या गावात तू एकटाच न रे तुला एकट्याला जमलं पण जमत नाही. अरे पागला तुला एकच झाला एका वेळेस. पीआय साहेब म्हणजे जमणार नाही. मोठ्या साहेबाचा फोन येईल. मोठा साहेब 12वी नापास आहे हा 7वी नापास. दोघांचा फोन पीआय साहेब. आता पीआय साहेबांनी जर यांना इंग्रजी शिवी दिली तर हे वन्स मोर म्हणतील अशी स्थिती आहे.
खरं आहे का खोटं? हो, सत्य पुढं शानपण चालत नाही. म्हणून बोललं त्याच कळत काहीच कळणार नाही. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय करायचं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज कुणालाही. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेलो बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटाला माझा ठास. आणि तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? तुम्हाला पटा अथवा न पटो, गोष्ट म्हणजे काम आहे पत्र टाकणं. मग ते मौतीचं निघो किंवा प्रेयसीचं दुसऱ्या पोराबरोबर त्याचं निघो, आम्हाला त्याच्याशी काही गेलं नाही. पांडुरंगाचा निरोप. कोला कधी सियाला झोंबला का रे? नाही. अमृत कधी मेलं का रे? नाही. मग अर्जुना, वारा कधी ढगाला घाबरत नाही, कोला कधी सियाला झोंबत नाही, अमृत कधी मरत नाही, तर तू क्षत्रिय असून खाली का उतरणार? तू क्षत्रियाचा राहो, तू शूरवृत्तीचा ठाव. सांडी हे मूर्खपान, उठी गे धनुष्यबाण. तुम्ही अशा क्लिप तरीच नको जाऊ, मी आजारी बिजारी आहे. मी गेल्याची क्लिप काही रामराम मंडळी बघू शकता आता महाराज मंडळी सर्वात पहिले पहिला जातील, नंतर पुरुष वर्ग नाही. थोडं जागेवर थांबा. ज्यांच्याकडे वाहन आहे ते जरा मागे थांबतील, मोटरसायकलवालेही मागे थांबतील. चलो कुठे महाराज अर्धा तास उशीर झाला तरी चालेल, शांततेने घरी जा. ज्यांच्याकडे मोटरसायकली आहेत त्यांनी इथं थांबायचं आहे. रोडवरती गेल्यानंतर नंतर मी मोटरसायकल काढायचे. चला मागे थांबा, चला मागे, चला साखळी जरा. हो सोनगड साखळी 6 वाजता लवकर जाऊ नये. सोळापासून सावध राहा, खिसी कापूपासून सावध राहा. आपापले लेकर सांभाळा, आपापले लेकर सांभाळा. जय भोले. आपल्या या कथा मंडळामध्ये जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष यज्ञ संजीवी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी आपल्या या कथा मंडळाला भेट दिलेली आहे.
जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यशवंत शेट्टीजी यांनी आपल्या कथा मंडळाला भेट दिली आहे. साईड पोरं कुठे आपले अरे हे सरता की नाही रे बा हे पब्लिक आमना जरा मी बी येतो सोबत. आता बोलू काय आपल्याला काही व्हिडिओ नाही गे चाल इकडे. तर मित्रांनो आता मी चाललेलो आहे घरी आणि भेटू तुम्हाला डायरेक्ट उद्याच्या भागामध्ये आपल्या सप्ताहाच्या एंडिंगला. चलो जय श्री महाकाल. राम राम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो आता वाजलेले आहे रात्रीचे 12:30 आणि मित्रांनो आपली मंडळी सीताराम बघू शकता आपण आहे सध्या आता गुप्तेश्वर आश्रमात आणि रातचे वाजलेले आहे 12:30 आणि ज्या मंदिरावर मित्रांनो पब्लिक थांबत नव्हती म्हणजे इथं जे माणसं आलेले होते ते कमसे कम आज असतील 5,000 ते 7,000 लोक पब्लिक जे या मंदिरावर बघू शकता. आता पूर्ण सायलेंट झालेलं आहे वातावरण बघू शकता. आता इथं तुम्हाला कुत्र्याचा बच्चू बी दिसणार नाही कालपासून म्हणजे आताच नाही बघू शकता तुम्ही पूर्ण मंदिर सायलेंट झालेलं आहे. अडी माणसाईले उभं राहायला जागा नव्हती ते बघू शकता तुम्ही. आता अडी एक कुत्र्याचं बच्चू पण नाही आहे बघू शकता. सायलेंट पुरा वातावरण झालेलं आहे. आणि मित्रांनो आता चालू आहे आपल्या सप्त्याचा म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम. तर चला आता तुम्हाला ते दाखवून देतो मी 0 मिनिटामध्ये. चलो हे आपली मंडळी शांतता वातावरण अरे ते आलं असतं त्यात बघू शकता. आपल्या सप्त्याचा जो महाप्रसाद आहे तो चालू आहे. राम राम मंडळी, जय श्री महाकाल. शांतता संयम कार्यक्रम हे आमचे विजय भाऊ आता सध्या इथे आलेला आहे बघू शकता. आणि आता जो मंदिराचा उद्याचा महाप्रसादाचा जो शिरा आहे तो बघू शकता तो घोटणं चालू आहे. हे आमचे आचारी बघू शकता. कढई नंबर 1 चूल, कढई नंबर 2, कढई नंबर 3 आले ना बा तुम्ही सांगा हे काय चालू आहे. आता शिरा घोटणं चालू आहे. शिरा खाऊन घोटणं चालू आहे महाप्रसादासाठी बघू शकता तुम्ही. शिरा घोटणं चालू आहे. हा आमचा काय धरणार धरणे मोबाईल चल ठेव चालल्या स्वयंसेवक आहे ना बघा मित्रांनो शिरा खूप भारी आहे. आणि बघू शकता मंडळी हा आता आलेला आहे. किती काय वजन किती आहे 25 किलोची कढई याच्यात टाकलेली आहे बघू शकता. आणि कढई देखील चालू आहे. आणि मित्रांनो आता हा महाप्रसादाच्या ज्या कढया आहे त्या काढणं पडतील कमसे कम किती कढा किती निघतील आता
आता हे रातभर हेच चालू आहे घोटा भेटाई. हे आता 12 कळ्या निघतील. हे आता तुम्हाला सकाळी आता दिसतील. सकाळी पूर्ण डेली दाखवून देईल तुम्हाला. हे आमचे मेन आचारी. मोबाईल दाखवू इकडे. हे आमचे मेन आचारी आहे. याचे जे जोडीदार आहे ते जोडीदार आता गेलेले आहे घरी. तेल लागलीशी आता सब पुन्हा भेटतो तुम्हाला सकाळी. चला हे आमचे शिवभाऊ आचार्य जुने आचार्य आहे. सर्वात फेमस. आणि हे आमचे काका. हे आता सध्या याच्यात गोचिड टाकली नाही वाटते याच्यात. गोचिड म्हणजे ते गोचिड म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं आता. त्याला मनुक्य म्हणता. हे आता घोटाई चालू आहे. हे आमचे बबलू भाऊ चहा टाकणार आहे का आता की बनवून आहे ना फक्त 0 मिनिटात आम्हाला. हे आमचे दीपा भाऊ. चालले हात घ्या जरा. हात घ्या. हात घ्या. हात घ्या. हात घ्या. हात घ्या. हे आमची मागच्या वर्षीची आचारी बघू शकता तुम्ही. हे कितीचे आहे? 25चे आहे की काय? 25 आकडा. हे लावली दुसरी इकडे. हे पाहून घ्या. इकडे चालू आहे गरम पाणी चुलीवर भट्टा. हे पाहून घ्या. पुरा मोजका केला. अरे धुपूट गेला डोळ्या. सांगा. हा डालडा इमल्सन आहे. इमल्सन सनफ्लावरचं ओरिजिनल. गरीबाचं तूप आहे. आणि आमचे विजू भाऊ आणि मी घेऊन चाललेलो आहे आता बघून. म्हणजे जे घमेला पात्र हे घेऊन जाणं आता आतमध्ये. चला बाहुले. हे एक बघून आम्ही ना आतमध्ये आणलेला आहे. आता इकडे अन्न आहे का? हे हा शिरा झालेला आहे. आता याच्यामध्ये तो टाकायचा आहे. मी आता हे जे आमचे आचार्य आहे हे पूर्णपणे त्याच्यामध्ये रिकामं करून टाकतील 0 मिनिटात. लिडिंग क्वांटिटी शिरा पाहून घ्या. हा लावला टिपाळ फोडणं. दिस इज अ डालडा सनफ्लावर. बबलू भाऊने आणलेला आहे बघू शकता तुम्ही. चाय गरम. आता 12:30 वाजता आम्ही घेणार आहे मित्रांनो चहा. बस ये होईना बा. इकडे पाहून घ्या. इकडे चालू आहे शिरा आणि इकडे चहा. शिरा पोहे चालू आहे. शिरा कढई मारणं सुरू आहे भाऊ. पाहून घ्या. हे आमचे आचारी. अरे हे चालूच ठेवणं पडते. हे बनणे राहू दे एवढं. हे बन कधी राहिले की नाही हे मनामध्ये लागून जात असते. विषय असा असते. ते जैला नाही पाहिजे खाली. होती ह्या बनी. आणि मित्रांनो हे झालेलं आहे आता ओके. म्हणजे याले आलेला आहे लाल कलर. आता बघू शकता तुम्ही. आता टाकण्यात त्याच्यामध्ये गोचिड. हे पाहून घ्या गोचिड कोणते आता. हे टाकल्यावर त्याचे काय हाल होता त्याच्यामध्ये पाहून घेता आता. अरे सोपं काम नाही. सोपा खेळ नाही. आलो नाही. हे पुरे हात कामातून चालले आता याच्यात. आणि हे सकाळ लोक 4 वाजे लोक काढणार. ह्या 12 कळ्या काढणार. सांगा बेकार काम आहे. आणि याच्यापेक्षा खतरनाक ते इकडे चालू आहे. 2 जण हलून आले. अरे सोपा खेळ नाही. हे म्हाताऱ्या माणसानेच हो की हे करा येईन. हे जे कला आहे हे कला वाया जात नाही. आणि शिरा घोटणं असं कोणाचंही काम नाही हे. आणि हे बघू शकता तुम्ही. इकडे टाकलं इमल्सन. इकडे डालडा गरम उराला. हे दुसरीकडे चालू आहे इकडे. किती आबा आहे? तिसरी आहे का? तिसरी. बरोबर. आता हे तिसरी चालू आहे आणि हे इकडे झालेली आहे. ओके बघू शकता तुम्ही. घोटाई चालू आहे की. आणि हे गोचिड आलेले आहे. अरे टाका ना पटकनी. बघू शकता तुम्ही. हे टाकलेले आहे मनुके. ओके सिस्टम पाहून घ्या. हे 2. हे तिसरी पेटी. हा ओके कार्यक्रम आहे ना हो.
हे चौथी पेटी आहे. काजू मनुके चारोळी बदाम आहे. काजू म्हणतात त्याले, मनुके म्हणतात त्याले. मारू नको त्याले. इसमें डालना है भी ड्रिंकिंग वाटर, ड्रिंक सम वाटर. आता येतात ते गरीबाचे शेंगदाणेवर. बघू शकता तुम्ही. व्हिडिओ काढायच्या नादात मोबाईल ने गेला पाहिजे. शिरायत की झालं. देखा आपने लापरवाही का नतीजा है. हे मनुका घ्या आता पुरा वरायला. पुरे आलेले आहेत आता मनुके. मनुक्याचे दाणे झाले. तिथे पुरं मोहत दिसून आलं. हाती घेऊन दाखव, हाती घेऊन दाखव. व्हिडिओचे अँगल जे आपले ते पुऱ्या चारी कोपऱ्यातून येत असतात. कधी तिकडून कधी इकडून. जरी जागा सापडली झोपूड जिकडून जात नसलं तिकडून येत असतात ते व्हिडिओ. का म्हणणं आहे. इकडे टाकलेला रवा बघू शकता तुम्ही. आता रवा इकडे टाकलेला आहे रवा. सकाळ टाकली का याच्यात काका. बरं बरं. चला हे लागलेली इकडे जारी चौथी. हे टाकणं याच्यात पाणी. आणि हा झाला शिरा तयार होत. या बाई हे पाहून घ्या. अंगावर उडत असते. बेकार काम आहे. बेकार खेळ आहे हा. सोपा नाम नहीं. ये खेल नहीं अच्छो अच्छो का. इसमें तेल निकल जाता है अच्छो अच्छो का. नहीं रे, खेल नहीं बच्चों का. तू बोल पहिले. खेल नहीं बच्चों नाही मी राहू देतो. तू पहिले बोलून घे. आता त्यात टाकलेलं पाणी बघू शकता तुम्ही. आता त्याला खतखत खतखत उकळ्या उराल्या. का लंबा आहे का बाजूले व्हा. हे पुरं 120-300 स्पीडचं ते गरम पाणी आहे बघू शकता. अरे भरली ना हो कढई. सिस्टम हे आपले कार्यकर्ते बघू शकता तुम्ही. कार्यकर्ते आपले म्हणजे रातभर दिवस काम करू राहिले ना. आणि बघू शकता हे एवढं मोठं आहे. बघू शकता उचलल्या जाऊनाराला कमसे कम 1 क्विंटल तर वजा आहे त्याचा कमसे कम. बघू शकता तुम्ही 8 जण आहे उचलेले. हे एवढं साम्राज्य सांभाळणं म्हणजे सोपा खेळ नाही बो. हा हे मोठाले माणसं होय की हे करून राहिले. बघू शकता हे आमचा एडिटर चहा पिऊन आला. एवढा रात्री चहा पिऊन आला राक्षस. आता रस्ता 1 वाजता लागीन गायला. आता 1 वाजता चहा पिऊन आला. आमची 3 माणसे झाली. आमचे खाटू श्यामजीचे भक्त शुभमजी भोपळे आमचे भाऊ. आणि आता बाकीचा जो एरिया आहे तुम्हाला तो दाखवून देणार. नंतर आता मी जात आहे घरी. जान जाय पर चाय ना जाय. जान जाय पर चाय ना जाय. बघू शकता मंडळी साम्राज्य आहे. चला भेटतो तुम्हाला नंतर. आता याच्यावरली झाकणी आणणं आता आपल्याला आदेश भेटलेला आहे. हे झाकणी घेऊन जाणार भाऊ 0 मिनिटामध्ये. हे झाकणी घेऊन ठेवणार त्याच्यावर बघू शकता तुम्ही. आता 0 मिनिटात हे झाकणी आपण याच्यावर आता मित्रांनो बघू शकता लावलेली आहे. आणि हे डालं आता घेऊन जायचं आहे आपल्याला 2 क्विंटलचं. हे सगळेचे सगळे बोल बोल बघू शकता भावांनो 2 क्विंटल आहे. कशी उचलता पहा. हे घेऊन जाणार बाहेर. आता हे 10-15 बघून निघतील. आता हे 10-15 बघून घेऊन जाणार तिकडे बाहेर. 12 बरं. चलो श्यावर रामचंद्र की जय. अरे साखरेचं पोतं उभारलं ना गळ्यात शिदा याच्यात. नान करती का शिदा साखरेचं एक पोतं पाहून घ्या. 50 किलो साखऱ्या. अरे सोपा खेळ नाही हा. एवढा हालो ना याची जिंदगी गेली. हे पाहून घ्या. हे आचार्य आहे. हा सोपा खेळ नाही हा. याच्यामध्ये हात जाता भाऊ. हे पाहून घ्या. हे आचारीच होय की हे करून राहिले. घेऊन काम चालू आहे. गोया घेऊन मग काय तस भाऊ माऊली काय आहे विषय हा.
हा जनताचा उशीर. जनताचा उशीर आहे काय उत ह्या बहीण आता साखरे आहे. किती किलो मापना आहे आता हा 40 किलो मापना आहे आणि तो 40चा 40 कशात टाकणार ते दाखवतो तुम्हाला. रातचे वाजलेले 2 बघू शकता. आता चालू आहे कळ्या काढणं. तरी बी कळ्या चालूच आहे. इकडे गरम पाणी करणं चालू आहे बघू शकता तुम्ही. हे आमची मंडळी इकडे बसलेली आहे आणि हे चालू आहे याच्यातले कळेमधला शिरा याच्यात काढणे बघण्यामध्ये. आणि हे आपली मंडळी बघू शकता. हे 2 आमचे आचारी चालू आहे इकडे भट्टी लिहिलेला लावून टापपैकी गरम इकडे चालू आहे बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो हे आता उचलून नेणार आहे. आणि मित्रांनो आता भेटू तुम्हाला डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला तर आजच्यासाठी व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि जय श्री महाकाल हर हर महादेव. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब. मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा.